नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी कसा काढायचा हे आपण पाहणार आहोत। त्या अगोदरच आपण पाहणार आहोत की लसावी आणि मसावी यामधला फरक काय आहे, लसावी आणि मसावी यांचा अर्थ काय होतो, नेमकं हे आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्याच्यानंतरच आपण लसावीबद्दल काही उदाहरणे घेणार आहोत की लसावी कसा काढायचा आणि कोणत्या पद्धतीने काढायचा। तर पहा मग लसावी आणि मसावी। तर पाहू शकता तुम्ही मसावी मसावी म्हणजेच काय, महत्तम सामायिक विभाजक हा झाला मसावीचा अर्थ। काय झाला, महत्तम सामायिक विभाजक। पण याचा नेमका अर्थ काय होतो? महत्तम म्हणजे नावाचाच अर्थ आहे महत्तम। महत्तम म्हणजेच काय, मोठा, आणि सामायिक म्हणजेच काय, समान सारखा, हा झाला सामायिक। विभाजक विभाजक म्हणजेच काय, दिलेल्या संख्येला ज्या संख्येने भाग जातो त्याला आपण काय म्हणतो, विभाजक। तर पहा आता इथे पहा 6 चे विभाजक विचारले आपल्याला। 6 चे विभाजक म्हणजेच काय की 6 ला कोणत्या संख्येने भाग जातो यालाच आपण काय म्हणणार, विभाजक। तर पहा 6 ला कोणत्या संख्येने भाग जातो, 1 2 3 आणि 6। तर पहा त्याचप्रमाणे 8 ला कोणत्या संख्येने भाग जातो, म्हणजे 8 चे विभाजक लिहायचे आहेत आपल्याला। 8 ला कोणत्या संख्येने भाग जाणार, पहा 1 2 4 आणि 8। तर पहा 8 ला भाग जाणारे 1 2 4 8 आणि 6 ला भाग जाणारे 1 2 3 आणि 6 हे झालेत 8 आणि 6 चे विभाजक। काय झालेत, विभाजक। विभाजक म्हणजेच काय, ज्या संख्येने दिलेल्या संख्येला भाग जातो यालाच आपण काय म्हणणार, विभाजक। काय म्हणणार आपण, विभाजक। आता पहा महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच काय, मोठ्यात मोठा सामायिक विभाजक पाहायचा आपल्याला। तर मग आपण काय करणार, इकडून सुरुवात करणार। काय, उजवीकडून डावीकडे सुरुवात करा, म्हणजेच काय, समान। आता सारखे पाहिजे आपल्याला। इथं काय दिलेलं आहे, सारखे 1 आहे, परत 2 आहे सारखा, इथेही 2 आहे। पण विचारलं काय की महत्तम म्हणजेच काय, मोठा। मोठा सामायिक विभाजक कोणता आहे, तर हा आहे 2। म्हणजे 6 आणि 8 चा मसावी काय येणार, तर तो येणार आहे 2। काय येणार आहे, 2। त्याचप्रमाणे पहा लसावी लसावी म्हणजेच काय, लघुत्तम सामायिक विभाजक। लघुत्तम म्हणजेच काय, लहान्यात लहान। सामायिक म्हणजे काय, समान सारखा आणि कॉमन। विभाज्य, आता विभाज्य म्हणजे काय की दिलेल्या संख्येने ज्या संख्येला भाग जातो, इथे लक्षात ठेवा की दिलेल्या संख्येने ज्या संख्येला भाग जाणार त्याला आपण काय म्हणणार, विभाज्य। काय म्हणणार त्याला आपण, विभाज्य। आता पहा 6 ने कोणत्या संख्येला भाग जातो, तर सरळ सरळ काय करणार तुम्ही, 6 चा पाढा लिहायचा। 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चूक 24, 6 5 30, 6 7 36। त्याचप्रमाणे 6 चा पाढा कंटिन्यू। 6 6 60, 60 च्या नंतर सुद्धा येऊ शकतो। 6 गुणला 11, 6 गुणला 12, याप्रमाणे सुद्धा कंटिन्यू चालणार। तर त्याचप्रमाणे पहा तुम्ही आता 8चा विभाजक म्हणजे काय, 8चा पाढा। 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चूक 32, 8 5 40, याचप्रमाणे 8चा पाढा कंटिन्यू होणार। इथे विचारलं काय की लसावी म्हणजे 6 आणि 8चा आता आपल्याला काय काढायचं आहे, लसावी काढायचा आहे। काय काढायचं आहे, लसावी। तर पहा इथं लसावी काय येणार आहे, 6 आणि 8चा आपल्याला काय काढायचं आहे, लसावी। लसावी लसावी म्हणजेच काय, लघुत्तम सामायिक विभाजक। लघुत्तम, आता इथं पहा की सामायिक आहे ना, तर सारखं सारखं काय, तर पहा बरं इथं सारखं सारखं काय येणार आपलं, इथं येणार 24, बरोबर। परत इकडं कंटिन्यू करणार। तर पहा लहान्यात लहान सामायिक विभाजक, तर आपला लहानात लहान काय येणार आहे, आपला 24। 24 हा लहान्यात लहान सामायिक विभाजक झाला। तर याचा अर्थ पहा की सामायिक विभाजक 24 झाल्यामुळे याचा अर्थ काय, 6 आणि 8चा लसावी काय आहे, 24, बरोबर। आता याच्यातला अर्थ जाणून घ्या तुम्ही की मसावी आणि लसावी। मसावी म्हणजेच काय की ज्या संख्येला दिलेल्या संख्येला भाग जाणाऱ्या संख्या म्हणजेच काय, मसावी। आणि दिलेल्या संख्येने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजेच काय, लसावी। आता पहा या संख्येला म्हणजेच काय, दिलेल्या संख्येने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजेच काय, लसावी। आणि दिलेल्या संख्येला भाग जाणाऱ्या संख्या म्हणजेच काय, मसावी। हे लक्षात ठेवा, ला आणि ने याच्यामध्ये खूप फरक आहे, बरोबर। आता त्याचप्रमाणे आपण पुढे पाहूया की पुढे आपण पाहणार आहोत की लसावीबद्दल, लसावी कशी काढायची त्याचे काय आपण उदाहरणे पाहणार। तर पहा आता 6 व 8चा लसावी। लसावी कसा काढायचा याची एक पद्धत आहे। काय, आपण 6 आणि 8 आपण या अगोदर पद्धत पाहिली असेल की अशा रेषा वळायच्या, आणि याप्रमाणे आपण काय करणार आहोत की लसावी काढणार आहोत।
बरोबर, अशा रेषा आखून घ्यायच्या. आता पहा की लहानात लहान संख्येने या दोन संख्येला भाग जाणारी संख्या पाहिजे. मग ती आहे 2. तर 2च्या पाड्यात 6 पाहायचे, बेत्रिक 6 आणि बेचूक 8. आता या 2ने परत भाग काय जातो का? नाही. तर मग इथं काय येणार? 1च राहणार. आता काय करणार आपण की 2 डाव्या बाजूच्या संख्या आणि ह्या आहेत उरलेल्या संख्या. आता आपण काय करणार की डाव्या बाजूच्या ज्या संख्या आहे आणि उरलेल्या संख्या याचा करणार आपण गुणाकार. लसावी करायचा म्हणजेच काय करायचा आहे? गुणाकार करायचा. तर गुणाकार करा. पहा 2 × 3 × 4. तर पहा याचा गुणाकार केल्यावर काय येतं आपल्याला? बेत्रिक 6 आणि 6 चूक 24. म्हणजे 2 व 6 व 8चा लसावी काय येणार? 24. याच्या अगोदर हेच उदाहरण आपण लसावी आणि मसावी यामधला फरक सांगताना सुद्धा पाहिलेला आहे. तर ही झाली एक प्रोसेस. ही झाली याची एक प्रोसेस की 6 व 8चा लसावी कसा काढायचा. आता याच्यापेक्षाही भारी आणि सोपी तुम्हाला पद्धत सांगणार आहे मी की काय करायचं आहे की लसावी काढता वेळेस दिलेल्या जी संख्या आहे त्यातली मोठी संख्या पाहिजे कोणती. आता 6 व 8मधली मोठी संख्या कोणती दिलेली आहे तुम्हाला? 6 व 8ची दिलेली आहे 8. तर 8 वरी लिहायचा आणि खाली लिहणार तुम्ही 6. आता या संख्येला कमीत कमी कोणत्या संख्येने भाग जातो म्हणजे काय करणार आपण? या संख्येला भाग देणार. अशा एका संख्येने भाग द्यायचा की जिने पूर्णपणे या दोन्ही संख्येला भाग जाणार. तर पहा आता कोणत्या संख्येने भाग जाणार? 3ने भाग जातो, पण याला 3ने भाग जातो आणि याला 3ने भाग जात नाही. आपल्याला काय करायचं आहे की एकाच संख्येने दोन्ही संख्येला भाग गेला पाहिजे. बरोबर. तर आता 2ने जर का आपण जर भाग दिला तर किती भाग देणार? 3चा आणि इथे कितीचा भाग जाणार? 4चा. म्हणजे बेत्रिक 6 आणि बेचूक 8. मग हेच काय करणार आपण? इथे 4 लिहणार आणि इथे 3 लिहणार. पण हे जे 8 आहे आपण इथे पहा 8 आणि 6 तर याचा करणार आपण तिरकस गुणाकार. काय करणार? तिरकस गुणाकार. समजासाठी तुम्हाला लिहत आहे तिरकस गुणाकार. 8 त्रिक 24 आणि 6 चूक 24च होणार. मग हे जे 24 आहेत तर हा आपला काय आहे? लसावी. काय आपला? लसावी. हा आपला आहे लसावी. ही गोष्ट लक्षात ठेवायची. सगळ्यात सोपी आणि व्यवस्थित पद्धत आहे. तर पहा याचप्रमाणे आपण पुढं पाहणार आहोत. आपण पुढचं उदाहरण घेऊ. आता कितीही मोठ्या संख्या होते या पद्धतीने जर केलं ना तर तुम्हाला सेकंदाच्या आत उत्तर मिळणार. तर आता आपण पुढचं उदाहरण पाहू. पुढचं उदाहरण काय घेणार आहे आपण? इथे पहा आपण पुढचं उदाहरण घेऊ की 16 व 12चा लसावी. काय? 16 व 12चा लसावी किती? आता 16 12चा या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे मी पद्धत की कशी करायची. मोठ्यात मोठी संख्या काय करणार आपण? वरती लिहिणार. मग मोठी संख्या किती? 16 आणि उरलेली संख्या कोणती? लाईनी 12. आता कोणत्या संख्येने या संख्येला भाग जातो? कोणत्या संख्येने या संख्येला भाग जातो? तर पहा 2ने सुद्धा जातो, पण आपल्याला काय करायचं? मोठ्यात मोठ्या संख्येने भाग द्यायचा. मोठ्यात मोठ्या संख्येने आपल्याला याला भाग द्यायचा आहे. तर पहा 4ने भाग जातो. 4 त्रिक 12 आणि 4 चूक 16. तर पहा आता या 4 आणि 3ला याला परत कशाने भाग जाणार आहे का? नाही. मग हे काय झालं? इथे स्टॉप झालं. इथे स्टॉप झाले. आता पहा याचा करा तिरकस गुणाकार. 16 32 16 त्रिक 48. काय येणार? 16 त्रिक 48. आणि असंही केलं तुम्ही 12 चूक 48. बरोबर. तर याचप्रमाणे पहा 48 हा काय झाला आपला? लसावी. काय झाला आपला? एलसीएम म्हणजेच काय? लसावी. पहा आता कोणी काय म्हणणार की सर आम्ही 2 भाग देऊ. बरोबर. तुम्ही जर का 2ने जर इथे पहा तुम्ही जर का इथे 2ने जर भाग जर दिला काय? जर 16 आणि 12 याला जर तुम्ही 2ने भाग दिला इथे काय येणार? 6 आणि इथे काय येणार? 8. पण या 6 आणि 8ला परत 2ने भाग जाऊ शकतो ना. तर 2ने भाग दिल्याच्यानंतर इथं काय येणार? बेत्रिक 6 आणि बेचूक 8. शेवटी काय करणार? ही मधली संख्या सोडून तुम्ही या दोन्हीचा तिरकस गुणाकार करू शकता. म्हणजे इथं तरी काय येणार तुमचं? 48च उत्तर येणार. मग हा झाला तुमचा लसावी. ही एक सोपी पद्धत आहे. आता पुढे पहा. पुढे काय? 20 आणि 25चा लसावी काढा. काय? 20 आणि 25चा तुम्हाला सांगितलं आहे काय की मोठ्यात मोठी संख्या वरी आणि लहान संख्या खाली. या संख्येला अशा संख्येने भाग द्या की जास्तीत जास्त भाग गेला पाहिजे. तर पहा जास्तीत जास्त काढायचा प्रयत्न करा.
काय करणार, 5चा भाग जातो, 5 चुक 20 आणि 5 5 25. तिरकस गुणाकार असा करायचा की जिकडे तुम्हाला सोपं जाईल तिकडे असा तुम्ही तिरकस गुणाकार करायचा. तर 25 चूक 100 म्हणजेच काय 100. हा झाला आपला 20 व 25चा लसावी. काय झाला, लसावी. तर आता पुढे जर तुम्ही म्हणसाल की सर तुम्ही दोनच संख्येचा लसावी काढून राहिले, आपण याच्या पुढे पण जाणार आहोत, पण सध्या आपण काय करणार आहोत, लसावी. त्याच्यानंतर आपण काय शिकणार आहोत, मसावी. आता पुढे जर समजा तुम्हाला जर अशा संख्या दिलेल्या असेल, काय दिली, 4 8 यांचा लसावी. काय 4 व 8चा लसावी. तर 4 आणि 8चा या किरकोळ जी संख्या असतात का नाही, तर याचा लसावी तुम्ही तोंडी काढायचा. तोंडी कसं काढणार, 4च्या पाड्याचा 8 आहे बरोबर, 4 1 4 4 2 8. आणि असं जरी काढला तुम्ही मोठी संख्यावर आणि लाईनी संख्या काढली तर 4 1 4 4 2 8 म्हणजेच काय येणार 2 आणि 1. कसं जरी तिरकस गुणाकार केला तर संख्या काय येणार 8. म्हणजे याचाच लसावी काय येणार 8. तर याच पद्धतीने तुम्ही पुढे जर संख्या जर दिली तुम्हाला, पुढे जर तुम्हाला दिली 6 9 आणि 18 यांचा लसावी काढा. काय 6 9 आणि 18 यांचा लसावी काढा. तर तुम्ही काय करणार, मोठ्यात मोठी संख्या पाहिजे. मोठ्यात मोठी संख्या कोणती, 18. तर मग या संख्येला या दोन संख्यांना भाग जातो नाही ते पाहायचा. 6 1 6 12 6 3 18 3चा भाग जातो. त्याच्यानंतर 9 2 18 या दोन्ही संख्येला मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो. याचा अर्थच काय की सगळ्यात जी मोठी संख्या आहे तीच तुमचा काय आहे, लसावी. काय आहे तुमचा लसावी. त्याच पद्धतीनं आता हे झाले आपले काय, आतापर्यंत आपण काय शिकलो की 2 संख्येचा लसावी. मग आता याच पद्धतीनं तुम्ही म्हणसाल की 3 संख्येचा लसावी कसा काढायचा, तर ते पण आपण तुम्हाला सांगणार आहोत. काय 3 संख्येचा लसावी हा पण तुम्हाला मी शिकवणार आहे. आता तुम्ही पाहू शकता 3 संख्येचा लसावी आपल्याला काढायचा आहे. जर समजा तुम्हाला दिलेला आहे आता 12 16 व 24चा लसावी काढा. काय काढा, लसावी. तर आपण काय सांगितलं की मोठ्यात मोठी संख्या धरायची. काय धरायची, मोठ्यात मोठी संख्या. आणि पाहायची की या दोन्ही संख्येपैकी या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो. तर 12ने भाग जातो. काय जातो, 12ने भाग. 12 12 2 24. या 12ने भाग गेला. आता 12ने भाग गेल्याच्या नंतर या 12 आणि 24चा लसावी तुम्हाला माहीत झाला की आता या दोन्ही संख्येचा जो लसावी आहे तो आहे 24. आता राहिली काय, या दोन्ही संख्या निसटल्या, राहिली कोणती संख्या, 16 आणि 24. काय राहिली, 16 आणि 24. तर मोठ्यात मोठी संख्या वरी आणि लहानात लहान संख्या खाली लिहणार तुम्ही 16. आता तुम्ही सगळ्यात जास्त काटाकुटी करा. काय करणार तुम्ही, भाग द्या. जास्तीत जास्त जो भाग जाईल तो भाग द्यायचा. आता आपण देणार भाग 8चा. 8 1 8 8 2 16 आणि 8 3 24 बरोबर. आता तुम्हाला ज्या संख्येने सोपं जाईल ती संख्या घ्यायची. आता ज्या संख्येने सोपं जाईल त्या संख्येनेच तुम्हाला तिरकस गुणाकार करायचा. 24 2 48. काय येणार, 24 2 48. मग 48 हा लसावी झाला. पण कोणत्या, या तिन्ही संख्येचा लसावी काय झाला 48. म्हणजेच उत्तर काय आहे 48. 48 हा आपला आला लसावी. याच पद्धतीने तुम्ही किती संख्या झाल्या याच पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं आहे बरोबर. आता पुढे तुमच्याकरता एक उदाहरण देत आहे मी. ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचा ॲन्सर सॉल्व करायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये 10 25 आणि 50 यांचा लसावी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. याच्या पुढचा व्हिडिओ आपण मसावीवर घेणार आहोत. काय घेणार आहोत, मसावीवर. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आपले आवडत असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.